आणि या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात दिल्लीतून प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे, आज महाराष्ट्रामधल्या राजकारणाचं केंद्रबिंदू हे दिल्ली ठरतंय। दिल्लीमध्ये अगदी सकाळपासूनच ठाकरे गटामध्ये राजकारण रंगलेलं आहे। दिल्लीमध्ये सध्या आदित्य ठाकरे खासदारांची बैठक घेत आहेत। या सगळ्या घडामोडींच्या संदर्भात काय अधिकची माहिती? बिलकुल, अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या निवासस्थानी आलेले आहेत आणि तिथे आतमध्ये बंद दाराआड अजूनसुद्धा बैठक चालू आहे। याच्यामध्ये भाऊसाहेब वागचौरे आहेत, संजय दिना पाटील आहेत, नागेश बाष्टीकर आहेत आणि इतर खासदारसुद्धा राजाभाऊ वाजे आहेत आणि संजय जाधव हे सुद्धा आता होते, परंतु आताच ते बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। परंतु इतर सर्व खासदार जे आहेत ते आतमध्ये बसलेले आहेत आणि यांच्यामध्ये चर्चा अजूनही चालू आहे। आदित्य ठाकरे आपल्या खासदारांसोबत संवाद साधत आहेत आणि कुठेतरी एक माहिती आपल्याला जी सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार कोणालाही एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी किंवा मंत्र्यांनी जर स्नेहभोजनाला बोलवलं तर जायचं नाही, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि जायचं असेल तर त्याची अगोदर रितसर परवानगी पक्षाची घ्यावी असं सुद्धा स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। आणि त्यामुळं जे टायगर ऑपरेशन सुरू होतं ते कुठेतरी आटोक्यात आणण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी, रोखण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी दिल्ली दौरा केलेला आहे का, या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहेत। कारण सर्व खासदारांना विश्वासात घेणं आणि ऑपरेशन टायगर सक्सेसफुल होऊ नये यासाठीच आदित्य ठाकरे हे दिल्लीमध्ये आलेले आहेत का, यावर सुद्धा चर्चा सुरू आहे। आता आतमध्ये बैठक सुरू आहे। बैठकी झाल्यानंतर कळेल की खासदारांना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत। परंतु त्यापूर्वीच संजय जाधव असतील किंवा अरविंद सावंत असतील त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जे निष्ठावंत आहेत त्यांना परवानगीची कोणतीही गरज नाही आहे। आणि मुद्दा तोच आहे की संजय जाधव यांचं म्हणणं होतं की आम्ही निष्ठावंत आहोत आणि यापूर्वीसुद्धा गेलो नाहीत आणि आत्तासुद्धा जाणार नाही। परंतु प्रतापराव जाधव किंवा इतर महत्त्वाचे नेते जे की एकनाथ शिंदेकडे आहेत, खासदार आणि मंत्री आहेत, तर त्यांच्यासोबत हे जुने संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत। त्यामुळे त्यांना भेटणं किंवा त्यांच्यासोबत स्नेहभोजनाला जाणं याच्यामध्ये वावगं असं काही नाही, त्याचा अर्थ आम्ही पक्ष सोडला असं होत नाही। त्यामुळं एक प्रकारे खासदारांच्या मनामध्ये कुठेतरी अविश्वासाचं वातावरण जे आहे ते निर्माण होतंय का या निमित्तानं ते पाहावं लागेल। निश्चित। आणि एकीकडे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ही बैठक त्याच अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची ठरते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।